या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय लोकभवनातून। याच ठिकाणी सुनेत्रा पवार आता शपथविधी त्यांचा सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार याच ठिकाणी घेतील। आता हळूहळू करून सर्व प्रमुख नेते महायुतीचे या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। काही वेळा आधीच नीलम गोरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नरहरी झिरवळ हे देखील या लोकभवनात दाखल झालेले आहेत आणि स्वतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आता लोकभवनासाठी रवाना झालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी स्वतः सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी दाखल होतील आणि जवळजवळ 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा या सोहळ्याला सुरुवात होईल आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय लोकभवनातील। या ठिकाणी सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असतील, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील राजभवनाकडे रवाना झाल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे। थोड्याच वेळात आता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल आणि त्या सोहळ्यासाठी आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीचे 2 प्रमुख नेते खरं तर त्यांच्याच उपस्थितीत या सर्व राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 प्रमुख नेते आता या शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। भाग्यश्रीकडे जाऊयात। आपला प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले जातात। भाग्यश्री, काय सविस्तर अपडेट? आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील रवाना झालेत। नक्कीच अजून ते इथे पोहोचले नाही, काही क्षणात ते पोहोचतील। त्याचे सगळे खरं तर वाट बघतायत। सुनेत्राताई देखील काही क्षणात इथे पोहोचतील। 5 वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे असं माध्यमांना देखील सांगण्यात आलंय आणि पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता काही नेते देखील इथे ऑलरेडी पोहोचले, ज्यामध्ये नरहरी झिरवळ आहेत, संजय खोडके आहेत, नीलमताई गोरे आहेत। हे सगळी जी मंडळी आहे ती इथे पोहोचलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात जी तयारी करणं अपेक्षित होतं ती झालेली पाहायला मिळते। कोणत्याही क्षणी इथे हा शपथविधी सोहळा जो आहे तो आता पार पडेल, कारण हे दोघे नेते देखील तिकडनं रवाना झाल्याचं पाहायला मिळतात। आता कोणत्याही क्षणी लोकभवनामध्ये हे दोघेही पोहोचतील, त्यांच्याबरोबर सुनेत्रा पवार देखील पोहोचतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, अमोल मिटकरी असतील, हे सगळी लोक जी आहेत ती आता इथे पोहोचतील अशी माहिती जी आहे ती देण्यात येते। आपण बघितलं की सातत्याने मी सांगते की पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई शपथ घेणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही एक आणखीन महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे की एखादी महिला जेव्हा जेव्हा एखादी महिला राज्याचं सारथ्य करते त्यावेळेला आपण बघतोय की ती किती मोठ्या प्रमाणात ते हे सगळं त्यांच्या अंगावर जबाबदारी येऊन पडली हे देखील आपण बघितलं। कारण अजित पवार अचानक गेले, निधन झालं त्यांचं आणि ह्या सगळ्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडली। त्यामुळे त्यांचं आता कशा पद्धतीने ते पुढे सगळा वारसा सांभाळतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सातत्याने मी सांगते की सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। कोणत्याही क्षणी इथे या शपथविधी सोहळ्याला आता वेग घेताना पाहायला मिळेल आणि कोणत्याही क्षणी हा शपथविधी सोहळा पार पडेल। 10 ते 12 मिनिटांचा शपथविधी सोहळा असणार आहे। फार मोठ्या प्रमाणात हा शपथविधी सोहळा करणार नाहीये, मात्र राज्यातील सगळे महत्त्वाचे नेते जे आहेत ते इथे येणार आहेत अशी माहिती आहे। आचार्य देवव्रत राज्यपाल तर असतीलच, या व्यतिरिक्त मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इथे असतील आणि स्वतः सुनेत्राताई यांच्या या सगळ्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल। भाग्यश्री, खरं तर फक्त केवळ उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर नसणार आहे। राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून देखील आता त्यांना काम पाहावं लागणार आहे, कारण राष्ट्रवादीचे सर्व संविधानिक अधिकार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। नक्कीच आपण बघतोय की सुनेत्रा पवार या पहिल्यापासून दादांबरोबर राहिल्या। ज्यावेळी दादांचं आणि त्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेला दादा पण काही फार राजकीय क्षेत्रात सक्रिय नव्हते, मात्र हळूहळू लग्नानंतर राजकीय क्षेत्रात ते सक्रिय व्हायला लागले। एक असं सांगितलं जातं, एक किस्सा असं सांगितला जातो की एकदा सुनेत्राताईंना घेऊन अजितदादा महाबळेश्वरला फिरायला गेलेले होते। त्यावेळेला एका गावामध्ये त्यांना एक गाव दाखवण्यासाठी सुनेत्राताईंना दादा घेऊन गेले होते आणि त्यावेळेला
सुनेत्राताईंना देखील असं वाटलं होतं की आपण देखील काटेवाडीमध्ये अशा पद्धतीचा उत्तम गाव करण्यासाठीचा प्रकल्प राबवूया. ही संकल्पना जी होती सुनेत्रा पवार यांची होती आणि त्यानंतर काटेवाडी आपण बघतोय की त्यांचं जे बारामती इथलं गाव आहे काटेवाडी ते अत्यंत सुंदर अशा पद्धतीने सजवलेलं आहे, सुशोभीकरण त्याचं केलेलं आहे. एकंदरीतच आपण बघितलं की ज्या वेळेला भाग्यश्री, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. ही थेट दृश्य आपण पाहतोय लोकभवनातील. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सर्व नेते जे आहेत या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळा सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आणि त्या शपथविधीसाठी जर आपण पाहिलं तर आता राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल असू दे, सुनील तटकरे असू दे, धनंजय मुंडे असू दे, यासोबतच नरहरी झिरवाळ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आणि त्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार आहे सुनेत्रा पवार यांच्या स्वरूपात. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता लोकभवनात दाखल झालेले आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी हळूहळू करून यायला सुरुवात झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. ती दृश्य देखील आपण पाहिली. आणि आता थोड्याच वेळा सुनेत्रा पवार यांची हा जो सोहळा आहे शपथविधीचा हा संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्राला पहिल्या महिला खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व घडामोडी मुंबईत घडत असताना तिथे अजित पवार यांच्या निवासस्थानी काटेवाडीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईची भेट घेतलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलंय की शपथविधीबद्दल त्यांना काहीही कल्पना नाहीये. दुसरीकडे आता छगन भुजबळ देखील लोकभवनात दाखल झालेले आहेत. लोकभवन सज्ज झालेलं आहे, तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी काही क्षणातच काही मिनिटांमध्ये जवळजवळ 10 ते 15 मिनिटात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. आणि त्यानंतर यावेळी या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. फक्त उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर नाहीये तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून देखील सुनेत्रा पवार हे काम करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे अगदी काही मिनिटं उरलेले आहेत. अगदी 20 मिनिटांचा कालावधी या शपथविधी सोहळ्यासाठी उरलेला आहे. आणि अशा परिस्थितीत आता मोठ्या संख्येनं महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत ते सर्व यायला सुरुवात झालेली आहे, दाखल झालेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते ते गेल्या 2 दिवसांपासून या सर्व घडामोडींमध्ये ज्यांचा प्रमुख वाटा आहे ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील या सोहळ्यासाठी आता दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचं शिफारस पत्र राज्यपालांना सुपूर्द करण्यासाठी हे नेते मंडळी गेले होते आणि ते पत्र आता रवाना झालेलं आहे. आणि त्यानंतर हे नेते मंडळी आता लोकभवनात दाखल झालेले आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. काहीच क्षणात कोणत्याही क्षणी स्वतः सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी येतील, उपस्थित होतील. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. इथे दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांचा ताफा आता लोकभवनाकडे रवाना झालेला आहे. कोणत्याही क्षणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी दाखल होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणार असल्याची माहिती. आणि त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा ताफा ही थेट दृश्य लोकभवनासाठी रवाना झालेला आहे. आणि त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची अपडेट. ही थेट दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा देखील आता लोकभवनासाठी रवाना झालेला आहे. आणि कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनात दाखल होतील आणि त्यानंतर कुठल्याही क्षणी स्वतः सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी उपस्थित होतील, दाखल होतील आणि त्यानंतर या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा, त्या कामाचा आढावा ते घेत आहेत. कशा प्रकारे तयारी पूर्ण झालेली आहे आणि एकंदरीतच महायुतीच्या सर्व नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे त्या अनुषंगानं आता आपल्याला ही दृश्य पाहायला मिळत आहेत. खरं तर
गेल्या 3 ते 4 दिवसात राज्यात अनेक राजकीय घडामोडी आपण पाहिलेल्या आहे। अजितदादा यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। कधीही भरून न निघणारी ही पोकळी आणि अशा परिस्थितीत दुःखांचा डोंगर पडलेला असतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना ही मोठी जबाबदारी आता स्वीकारावी लागणार आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि स्वतः राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हसन मुश्रीफ देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अवघी 17 मिनिटं जवळजवळ उरलेली असतानाच आता महायुतीचे सर्व प्रमुख नेते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। दत्ता भरणे देखील यावेळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि महायुतीचे अनेक नेते अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे ही नेते जे आहेत प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्यासाठी यायला आता सुरुवात झालेली आहे। शेवटचे 16 ते 17 मिनिटं उरलेली असताना आता शपथविधी सोहळ्याला ही तयारी एकीकडे पूर्ण झालेली आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा ताफा ही जी दृश्य आहे ती पाहतोय, दुसरीकडे लोकभवनात तयारी पूर्ण झालेली आहे। कुठल्याही क्षणी सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ ते घेणार आहेत। ही तीन दृश्य आपण पाहतोय। देवगिरी बंगल्यावरून आता सुनेत्रा पवार यांचा ताफा लोकभवनाकडे निघालेला आहे। दुसरीकडे लोकभवनाच्या बाहेरील दृश्य आपण पाहतोय, त्या ठिकाणी देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अनेक नेते मंडळी आता हळूहळू करून यायला सुरुवात झालेली आहे। तिसरीकडे लोकभवनाच्या आतली दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत उपस्थित आहेत। तीनही दृश्यांमध्ये स्पष्टपणे आपण पाहतोय की अवघी शेवटची काही मिनिटं उरलेली असताना शपथविधीसाठी एकीकडे सुनेत्रा पवार यांचा ताफा आता देवगिरी बंगल्यावरून रवाना झालेला आहे लोकभवनासाठी। दुसरीकडे लोकभवनाच्या बाहेरील दृश्य आपण पाहतो, या ठिकाणी देखील अनेक प्रमुख महायुतीचे जे नेते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आणि तिसरे दृश्य जर आपण पाहिले तर लोकभवनाच्या आतली ही दृश्य आहेत। या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे, सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि अशात चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेली ही चर्चा एकंदरीतच ही परिस्थिती जी आहे सर्वांसाठी कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये घेतलेला हा निर्णय आणि त्या निर्णयानंतर आणखीन काही मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतील का ते पाहणं महत्त्वाचं असेलच। एकीकडे मुंबईत या सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तिकडे बारामतीमध्ये आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं की त्यांना शपथविधीची काही कल्पना नाही। काटेवाडीमध्ये जर आपण पाहिलं अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आईची भेट घेतली होती आणि आईची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की त्यांनाही या शपथविधीची काहीही कल्पना नाहीये। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वतीनं करण्यात आलेली ही वक्तव्य संभ्रम निर्माण करतायत। मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।